श्री स्वामी समर्थ. अत्यंत पवित्र आणि शुभ अशा श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारांना खूप महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची पूजा केली जाते, शिवामूठ अर्पण केली जाते, श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो, व्रत केले जाते. पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्टला आलेला आहे. या दिवशी शिवामूठ कोणती आहे, शिवामूठ कशी अर्पण करावी, किती वेळेला अर्पण करावी, मंत्र कोणता म्हणावा, त्याचप्रमाणे आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी नंदीच्या कानामध्ये आपल्याला 2 शब्द बोलायचे आहेत, ज्यामुळे आपली इच्छा पूर्ण होईल. शिवामूठ कोणती असणार आहे आणि कशी अर्पण करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. वेगवेगळ्या संकल्पासाठी श्रावणी सोमवारी शिवामूठ ही अर्पण केली जाते. विवाहाचा संकल्प घेऊन कुमारिका शिवामूठ अर्पण करू शकतात. त्याचप्रमाणे सौभाग्याचा संकल्प घेऊन सौभाग्यवती महिला शिवामूठ अर्पण करत असतात. संतती प्राप्तीसाठी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी देखील शिवामूठ अर्पण केली जाते. आपला जरी संकल्प नसेल तरी सुद्धा श्रावणी सोमवारी शिवामूठ अर्पण केल्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात. श्रावण महिना हा भगवान शंकरांना खूप प्रिय आहे आणि या श्रावण महिन्यातील सोमवारी शिवशंकर आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. याच महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर उपासना केली होती आणि म्हणूनच कुमारिका श्रावण महिन्यामध्ये शंकराची विशेष पूजा करतात. त्याचप्रमाणे अखंड सौभाग्यासाठी महिला सुद्धा पूजा करत असतात. कुमारिकांना चांगला पती मिळावा आणि विवाहितेला आयुष्यामध्ये सौख्य मिळावे म्हणून या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही अर्पण केली जाते. शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला ती विशिष्ट पद्धतीने अर्पण करायची आहे तरच आपल्याला त्याचे फळ प्राप्त होत असते. एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तर तेव्हा नवीन घरामध्ये ॲडजस्ट व्हायला तिला त्रास होतो, कष्ट पडतात. परंतु तिने जर हे शिवामूठ व्रत केले तर तिला सासरी प्रेम आणि आदर मिळतो अशी मान्यता आहे आणि म्हणूनच शिवामूठ व्रत जे आहे तर ते नवविवाहितेसाठी खूप फलदायी मानले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये असे मानले आहे की शिवामूठ वाहिल्याने जीवनातील कष्ट कमी होतात, आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते. त्याचप्रमाणे आपल्या भारतीय परंपरेमध्ये दान करण्याला खूप महत्त्व आहे आणि आपण जेव्हा शिवामूठ ही शिवपिंडीवरती अर्पण करतो त्यावेळेला आपल्याकडून मुठभर का होईना धान्याचे दान होत असते आणि आपल्याला दानाचे सुद्धा फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. 17 ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार आहे आणि पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ जे आहे तर ती तांदूळ असणार आहे. आपल्याला शिवामुठीसाठी तांदूळ वापरायचे आहेत. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत, कारण शिवपिंडीची आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून शिवांची पूजा करणे हे अत्यंत खास मानले गेलेले आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. जर आपल्याकडे पांढऱ्या रंगाचे वस्त्र नसेल तर आपण कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान केले तरी चालेल, परंतु चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही. आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाची पूजा करावी किंवा आपण मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजा करून शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करू शकतो. घरी जर आपण पूजा करणार असू तर आपण ही पूजा सेपरेट एका पाटावरती किंवा चौरंगावरती मांडायची आहे. ज्या ठिकाणी पूजा आपण मांडणार आहोत तर ती जागा स्वच्छ करायची. त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडायचा, त्यावरती आपल्याला पांढरं वस्त्र अंतरायचं आहे. सर्वप्रथम एका बाजूला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, त्या दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपतीची पूजा करायची आहे. गणपतीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची पूजा करावी, त्या मूर्तीला अभिषेक करावा आणि जर मूर्ती नसेल तर आपल्याला सुपारीला अभिषेक करून त्या पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती सुपारी किंवा गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. त्या गणपतीला आपल्याला हळदी, कुंकू, त्यानंतर आपल्याला अक्षता अर्पण करायच्या आहेत, जास्वंदीचं फूल आणि दुर्वा अर्पण करायच्या आहेत. गुळ खोबऱ्याचा गणपतीसमोर नैवेद्य ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे. एका तामणामध्ये आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे. थोडे असे आपण फुलांच्या पाकळ्या खाली ठेवायच्या, त्यावरती शिवलिंग ठेवून त्या शिवपिंडीवरती आपल्याला जलाभिषेक जो आहे तर तो करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकतो. जरी आपल्याकडे दही, दूध, पंचामृत काहीही अभिषेकासाठी नसेल तरी सुद्धा आपण स्वच्छ पाण्याने जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर शिवलिंग जे आहे तर ते आपल्याला कोरडे करायचे आहे. शिवलिंगावरती जेव्हा आपण अभिषेक करतो तर महिलांनी शिवलिंग जे आहे तर ते चोळू नये.
फक्त आपल्याला वरून पाणी ओतायचं आहे. त्यानंतर शिवलिंग कोरडे करून पाटावरती आपल्याला मध्यभागी शिवलिंग ठेवायचं आहे. शिवलिंगाला भस्म किंवा चंदन लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. तसेच आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. बेलपत्र जे आहे तर ते नेहमी पालथे अर्पण केले जाते. आपल्याला जर 108 बेलाची पाने मिळाली तर आपल्याला 108 बेलपत्र अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे. यासाठी आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हे अखंड असावेत, पांढरे असावेत. तुटलेले, फुटलेले किंवा हळदी कुंकू लागलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत आणि नवीनच तांदूळ घ्यायचे आहेत. इतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ आपल्याला शिवामुठीसाठी अजिबात घ्यायचे नाहीत. आता जेव्हा आपण शिवामूठ अर्पण करतो त्यावेळेला धान्य जे आहे तर ते थोडेसे ओले करून घ्यायचे आहे. कोरडी शिवामुठी जी आहे तर ती आपल्याला अर्पण करायची नसते. त्यामुळे धान्य जे आहे तर त्यावरती 2 थेंब का होईना पाणी टाकायचं आणि त्यानंतर आपल्या उजव्या मुठीमध्ये हे धान्य घ्यायचं आहे. आणि मूठ जी आहे तर ती शिवपिंडीवरती आपल्याला उभी धरायची आहे. अंगठा जो आहे तर तो वरच्या बाजूला बाहेर असला पाहिजे. आपल्याला तो मध्ये असा दाबायचा नाही, तर वरच्या बाजूला अंगठा आपल्याला काढायचा आहे आणि मूठ जी आहे तर ती शिवलिंगावरती उभी धरून आपल्याला हे धान्य जे आहे तर ते हळूहळू अर्पण करायचं आहे. याला म्हणतात की शिवामूठ अर्पण करणे. आणि शिवामूठ अर्पण करत असताना शिवलिंगावरती शिवामूठ वाहताना आपल्याला एक मंत्र जो आहे तर तो मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. आणि हा मंत्र असा आहे की नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. आता हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर अगदी साध्या सोप्या शब्दात आपल्याला म्हणायचं आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. तर असं आपल्याला 3 वेळेला म्हणायचं आहे. आता आपण शिवामुठी जी आहे तर ती किती वेळेला अर्पण करायची आहे तर मुठभर धान्य हे आपल्याला एकदाच अर्पण करायचे आहे. परंतु जो काही शिवामूठ अर्पण करतानाचा मंत्र आहे तर तो मात्र 3 वेळा म्हणायचा आहे. यानंतर आपल्याला शिवलिंगाजवळ एक विडा सुद्धा ठेवायचा आहे. विड्याची 2 पाने एकावरती एक ठेवून त्यावरती खारीक, खोबरे, सुपारी, दक्षिणा, फूल तर असा आपल्याला विडा ठेवायचा आहे. नैवेद्य म्हणून पंचामृत किंवा खडीसाखर ठेवायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला धूप, दीप, अगरबत्तीने शिवलिंगाला ओवाळायचं आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने श्रावणी सोमवारी आपण शिवामूठ जे आहे तर ती अर्पण करत असतो. आणि शिवामुठीचे धान्य जे आहे तर ते प्रत्येक सोमवारी बदलत असते. पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामुठी जी आहे तर ती तांदूळ असते. दुसरा श्रावणी सोमवार जो आहे तर त्याला तीळ, तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग आणि चौथा श्रावणी सोमवार जो आहे तर त्याला आपण जव जे आहे तर ते शिवामुठीसाठी वापरू शकतो. जव नसतील तर आपण त्याऐवजी गव्हाचा सुद्धा वापर करू शकतो. आपल्या आजूबाजूला जर शिवमंदिर असेल, श्रावणी सोमवारी जर आपण शिवमंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण केली तर आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नंदीच्या कानामध्ये 2 शब्द सुद्धा बोलायचे आहेत. प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर नंदी जो आहे तर तो असतो आणि नंदीच्या कानामध्ये जर आपण आपली इच्छा सांगितली तर ती महादेवांपर्यंत लवकर पोचते. आता आपण कोणतीही जी इच्छा आहे तर ती नंदीच्या कानामध्ये सांगू शकतो. परंतु त्या अगोदर आपल्याला नंदीची पूजा करायची आहे. त्यानंतर नंदीच्या डाव्या कानामध्ये हरी ओम हे 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत आणि यानंतर आपली इच्छा जी आहे तर ती सांगायची आहे. यामुळे आपली इच्छा जी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होत असते. तसेच नंदी समोर आपल्याला नैवेद्य सुद्धा ठेवायचा आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे.